हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जितेंद्र अमृतकर. आपल्या टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण तलाठी भरतीला समोर ठेवून आणि अनेक त्या पद्धतीच्या भरती ज्या 2025 मध्ये येणार आहेत, जसं की मुद्रांक, टीईटी, नगर परिषद, MIDC, DMER नर्सिंगची आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी TCSच्या पॅटर्ननुसार खास करून, म्हणजे याच्यामध्ये स्पॉट डेअरर असेल, जम्बल डप असेल, इम्प्रुव्हमेंट असेल, स्पेलिंग्ज असेल, असे वेगवेगळे प्रश्नांचं एक साधारण 15 प्रश्नांचा सेट आपण या ठिकाणी घेतोय. त्याच्यातला 8वा पार्ट या ठिकाणी आज आपण डिस्कस करणार. याच्यापूर्वी 7 पार्ट्स आपण डिस्कस केलेले. एकदा 10 पार्ट झाले तर मग आपण सेक्शन वाईज जाणार आहे, टॉपिक वाईज जाणार आहे आणि नंतर पुन्हा आपण PYQ, अतिसंभाव्य प्रश्न, असं एक सर्वसमावेशक पॅकेजच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आपल्या पुढे ठेवतोय. आगामी 2025ची तलाठी भरती सर्व समोर ठेवून आपण हे सगळं या ठिकाणी राबवतोय. लवकरच आपण एक बॅच या संदर्भामध्ये लॉन्च करतोय. याकरता तुम्ही आपले जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील. त्या तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे त्या पद्धतीने करा. आपल्या या ठिकाणी जो काही मेसेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपलं यूट्यूबच्या चॅनलचं, टिकर मराठी सरळ सेवा भरतीचं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला जॉईन करा. म्हणजे तिथे तुम्हाला भरपूर पद्धतीच्या नोट्स म्हणा किंवा नोटिफिकेशन्स प्राप्त होणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर कनेक्ट झाले आपल्याशी तर तुम्हाला याचा खूप मोठा बेनिफिट नक्की होईल. एक सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या टीमकडनं तुम्हाला वेळोवेळी केला जाणार आहे. सो लेट स्टार्ट. या सेशनमध्ये पहिला जो प्रश्न साधारणपणे आपल्याला दिसतोय तो कोणता आहे बघा. आता 8व्या सेटमधला पहिला प्रश्न आपण आता या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाला कव्हर करू. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. नेहमी स्पेलिंगचा प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. बघा मागे मी तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेमध्ये एम्बारेसचं स्पेलिंग करेक्ट असलेला पर्याय होता. आता बघा EMBA इथे डबल आर आहे, लक्षात घ्या. इथे डबल आर म्हणजे डबल आर पण आहे, डबल एस पण आहे. हे स्पेलिंग चुकीचं आहे. त्याच्यानं बघा डेफिनेटली, नेहमी विद्यार्थी डेफिनेटली असा उच्चार करतो म्हणून हे स्पेलिंग त्याला बरोबर वाटतं, पण ऍक्च्युली ते गलत आहे. डेफिनेटली आहे, लक्षात घ्या. डेफिनेशन बघा, बरेच मुलं डेफिनेशनचं स्पेलिंग असं करेक्ट समजतात पण ते चुकीचं आहे. तर डेफिनिशन म्हणजे उच्चारच जर तुम्ही डेफिनिशन केला ना तर तो त्या ठिकाणी योग्य होतो. तर त्या पॅटर्नचा आहे. गॅरंटी बघा GUARANTEE हे स्पेलिंग करेक्ट आहे. मागे पण अशा पद्धतीचं स्पेलिंग आपण पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. GUA डबल आर आहे का, GUARAN डबल आर नाही, त्याच्यामध्ये हे पण गलत आहे. INTELLIGENC है ना, म्हणून हे स्पेलिंग डी नंबर्स आपल्याला करेक्ट स्पेलिंग करेक्टली स्पेल्ड असल्यामुळे प्रश्न पहिल्याचं आपल्याला डी नंबरचं आन्सर फायनल करायला लागेल. ठीक आहे, गॅरंटी मध्ये डबल आर नको होतं पण मात्र डबल टी हा करेक्ट आहे. तर बघा स्पेलिंग ज्याच्यावर असे दोन दोन लेटर्स ज्या स्पेलिंग मध्ये येतात खास करून ते स्पेलिंग विचारण्याचा कल आयोगाचा किंवा IBBS पॅटर्नचा नेहमी आपल्याला दिसत असतो. ठीक आहे, या माध्यमातून तुम्ही स्पेलिंग करावेत, चांगले करावेत, भरपूर करावेत, हा या ठिकाणाचा मेसेज आपल्याला तुम्हाला द्यायचा आहे. सेकंड, इनफ्रिंग चा अँटोनिम विचारलाय. आता नेहमी सिनोनिम अँटोनिम सिनोनिम अँटोनिम याच्यावर प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. अँटोनिमचा काय अर्थ लक्षात ठेवायचा आहे? अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. काय करायचं याच्यामध्ये? अँटोनिम द्यायचं. पहिल्यांदा याचा अर्थ माहिती, इनफ्रिंगचा अर्थ माहित नाही, चारही माहिती आहे तरी काहीच कामाचं नाही. म्हणजे नेहमी या शब्दाचा अर्थ तुम्हाला किंवा जास्तीत जास्त शब्दांचा अर्थ कसा माहित होईल असा प्रयत्न करायचा. तर इग्नोरचा अर्थ आहे बघा, इग्नोरचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे. गाईडचा अर्थ आहे मार्गदर्शन करणे. ओबेचा अर्थ आहे आज्ञा पालन करणे. ब्रेकचा अर्थ आहे मोड, पण याचा अर्थ माहित नाही.
आणि त्याच्या विरुद्ध द्यायचे. काय करणार गोची आता ही. सो मेसेज असाच आहे. आता ही रिस्क आहे. आता निगेटिव्ह असेल तर तुम्हाला ही रिस्क होऊन जाईल. तर त्याचा अर्थ माहित नाही तुम्हाला. इन्फ्रिंगचा अर्थ गेस तरी काय करणार तुम्ही, नाही का. इन्फ्रिंगचा अर्थ मग आता नाईलाज. आता मला माहिती आहे म्हणून मी तो सांगू शकतोय, म्हणून मला पर्यायाकडे जाता येईल. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला एक मेसेज आहे की तुम्ही अंदाज किती लावणार शब्दाचा, जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो इन्फ्रिंग ही व्हर्ब आहे. त्याचा अर्थ आहे आज्ञा न पालन करणे. आज्ञा उधळून लावणे, उल्लंघन करून टाकले, आणि त्याच्या विरुद्ध त्याचं पालन करणे म्हणजे ओबे. म्हणजे थोडक्यात हे डिसओबे. लक्षात घ्या. याचा अर्थ घेऊया डिसओबे, आणि डिसओबेच्या विरुद्ध मग ओबे. विरुद्धार्थी आपल्याला पाहिजे. मग तशा अर्थाने आपल्याला सी नंबरच्या आन्सरला, म्हणजे प्रश्न क्रमांक जो 2 आहे त्याच्या सी नंबरच्या आन्सरला फायनल करायला लागेल. सो प्रश्न येताना सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, स्पेलिंग्स, स्पॉट एरर, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, जम्बल्ड अप, सगळा TCS पॅटर्न आहे. लक्षात घ्या. हा TCS पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आहे सिलेबस ग्रामरचाच, व्होकॅबलरीचाच. विचारण्याची पद्धत जी आहे ती त्या पॅटर्नला फॉलो करते, आणि ही वेळोवेळी आणि याच पॅटर्नवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारून तो माइंडसेट तुमचा तयार करणं, तसं स्वतःला ट्रेन करणं त्या दिशेने, हे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही जो अभ्यास करताय दिवसेंदिवस त्याचं तुम्हाला टार्गेट, त्याचं तुम्हाला फ्रूट या निमित्ताने नक्की मिळेल. ओके, चलो. सो लेट स्टार्ट थर्ड क्वेश्चन. तिसरा आहे आता या ठिकाणी फिल इन द ब्लँक. या ठिकाणी फिल इन द ब्लँक आहे. तर वाक्य बरंच मोठं आहे, वाचायचं त्याला. बघा. इन एन्शंट इंडिया, प्राचीन भारतामध्ये, देअर वेअर डॅश पीपल, लोक होते. आता पीपल हे नाऊन आहे, आणि नामाची अधिक माहिती सांगणारा म्हणजे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह असलेला शब्द घ्यायचा आहे. अर्थात हे सगळे ऍडजेक्टिव्हच आहे. तर असे लोक होते प्राचीन काळामध्ये. वेअर म्हणजे होते, हे पास्ट टेन्स आहे. बघा, प्राचीन भारतात असे लोक होते. इन होम्स, जे घरात राहायचे, विलेजेस, गावात राहायचे, अँड टेम्पल्स. टेम्पल शब्द महत्वाचा आहे तुम्हाला याचा मिनिंग घेण्याकरता. काही मंदिरांमध्ये राहायचे, काही घरात होते, काही गावांमध्ये होते. हु गायडेड यंग चिल्ड्रन इन इम्बाइबिंग वेज ऑफ लाईफ. इम्बाईब करण्याचा प्रयत्न केला, बिंबवण्याचा प्रयत्न केला. इम्बाईब म्हणजे त्यांनी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे वेज ऑफ लाईफ, आयुष्याचे जे मार्ग आहे की कसं जगावं, कसं छान, तर याचे मार्ग सांगणारे जे लोक प्राचीन भारतात होते, जे लोक मुलांना शिकवायचे, ते घरात राहायचे, गावांमध्ये राहायचे, मंदिरांमध्ये राहायचे. तर कसे लोक होते ते? बोहेमियन, नोमॅडिक, पायस आणि सेडेंटरी. एक दोन शब्दांचे अर्थ माहीत असले तर काम सोपं होईल. मागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये इम्पायस शब्दाचा अर्थ विचारला होता, तर तो सिनफुल आपण सिलेक्ट केला. तर इम्पायस म्हणजे अपवित्र, आणि पायस म्हणजे पवित्र, पायस म्हणजे धार्मिक. बघा या ठिकाणी बोहेमियन ही एक विचारधारा आहे. बोहेमियन विशिष्ट प्रकारच्या विचारांची त्या ठिकाणी एक विचारधारा आहे, जे कोणाची पर्वा नाही करत, म्हणजे ते बेपर्वा या पद्धतीने. तसं असेल तर मग असे लोक जर इम्बायबिंग वेस करतील तर ते योग्य होणार नाही. नोमॅडिक म्हणजे भटके लोक. आता भटके लोक आहे, मग ते घरात आणि गावात आणि मंदिरात कसे राहतील? ते तर भटकते लोक आहे, म्हणून तो पण येणार नाही. सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणी थांबून राहिलेले, एका ठिकाणाच्या स्थिर विचाराचे. मग तसा पण अर्थ या ठिकाणी लागत नाहीये किंवा तसा अपेक्षित नाहीये. तर आपल्याला पर्याय घ्यायला लागेल पायस प्रकारचे लोक, धार्मिक पवित्र लोक, होली, सेंट्स. बघा अशा पद्धतीचे लोक असले पाहिजे, जे इम्बाइबिंग वेज ऑफ लाईफ सांगताय, जे टेम्पल्स मध्ये पण राहायचे. ही जी शेड आहे ही पवित्रतेकडे जाणारी आहे. अशा अर्थाने क्वेश्चन 3 च्या आन्सरला जर फायनल करायचं असेल तर आपल्याला सी नंबरच्या आन्सरकडे या ठिकाणी जायला लागेल. ठीक आहे. मग वारंवार कोणती गोष्ट लक्षात येते का? जास्तीत जास्त शब्दांचे अर्थ जितके माहीत राहतील तितकं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. याच्याकरता काय करायचं? वर्ड पॉवरचे पुस्तक आहे,
कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकाच्या पाठीमागे व्होकॅब्युलरी दिलेली आहे, गुगलमध्ये सर्च करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही डिक्शनरी पाहू शकता, त्या शब्दाचं मिनिंग पाहायचा. त्याच्यानंतर त्याची पार्ट्स ऑफ स्पीच पाहिजे. जसं मी म्हटलं की व्हर्ब आहे, तर त्या पद्धतीने व्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे, असं बघा. त्याला सिनॉनिम आहे, अँटोनिम्स आहे. एखादं वाक्य तयार करून बघा. असं करून तुम्हाला एक फायनल उत्तर करायला मदत होईल. ॲटलिस्ट 4 पैकी समजा 2-3 माहीत असेल तरी काम तुमचं सोपं होईल. ज्या दिवशी तुम्हाला एकही शब्दाचा अर्थ माहीत नसेल, थोडंसं जड जाईल. त्याच्यामुळे शब्द जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न. परत एकदा, शब्दांशी संबंधित म्हणजे सिनॉनिम, समानार्थी शब्द. प्लॅसिडचा विचारलाय, प्लॅसिडचा अर्थ माहीत नाहीये, हा खेळ खलास होऊन जाईल, संपून जाईल. 4 इंच अर्थ माहीत असतील तरी. जसं पुअरचा अर्थ आहे गरीब, प्राऊडचा अर्थ आहे अभिमानी, गिफ्टेडचा अर्थ आहे एखादी वरदान प्राप्त झालेला, गिफ्टेड आहे म्हणजे हुशार असू शकतो, किंवा एखादी सिद्धी प्राप्त आहे अशा अर्थाने गिफ्टेड आहे. पीसफुल म्हणजे शांततामय. आणि प्लॅसिडचा अर्थ माहित नाही, आता काय करणार. तसं इनफ्रिंगचा अर्थ माहित नव्हता तर काय करणार होतो आपण. प्लॅसिडचा अर्थ माहित नाही तर काय करणार. माहित नाही तर त्याला अडचण आहे, लक्षात घ्या. आणि माहित व्हावेत या निमित्ताने बघा, नुसता एक शब्दाने आपण 4ही शब्दांचे पण अर्थ या निमित्ताने लक्षात. असं नाही करत आहे याचं उत्तर आहे चला पुढे. बाकीचे शब्द काय, याचा अर्थ काय, याची पार्ट्स ऑफ स्पीच काय. सो प्लॅसिड हा शब्द एक ऍडजेक्टिव्ह कॅटेगरीचा म्हणजे विशेषण असलेला शब्द आहे. प्लॅसिडचा अर्थ आहे शांत, सौम्य. असं जर माहित असेल, सट्टकन उत्तर आपलं 1 नंबरचं कव्हर होतं. पीसफुल म्हणजे शांततामय. पण मग हेच नाही माहित तर तिकडे कसं काय पोहोचणार ना, अशी अडचण निर्माण होते. त्याच्यामुळे थोडेसे जास्तीत जास्त शब्द लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो प्रश्न चौथ्याचं उत्तर जर आपल्याला फायनल करायचं असेल तर पीसफुल म्हणजे 1 नंबर. तर कन्फर्म करायला लागेल आणि हे फायनल करून या ठिकाणी क्लिअर करायचं. ओके. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही हा पार्ट या ठिकाणी लक्षात घेण्याचा, कव्हर करण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे कोवर इंग्लिश ग्रामरवर आहे. आता कोवर म्हणजे कुठल्याही परीक्षेला ग्रामरच्या सेक्शन मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य येतं. नेहमी आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग, त्याच्यानंतर चेंज द व्हॉइस, डिग्रीज या टॉपिकला पण कोवर इंग्लिश ग्रामर मध्ये कव्हर करणार आहे. सो इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य, वंदना सेड आय वॉन्ट टू बाय दीज शूज. वंदना म्हणते का हे शूज जे तिच्या समोर असले पाहिजे, म्हणून तिने दीज शब्द वापरलाय. पण हे इनडायरेक्ट स्पीच होताना इथं कंजंक्शन दॅट येणार आहे. आय म्हणजे वंदना म्हणते म्हणून तिला पाहिजे, म्हणून शी होईल आयचा. आणि वॉन्ट प्रेझेंट टेन्स आहे, तर वॉन्टचा वॉन्टेड होईल. आणि दीज शूज तेव्हा ते तिच्या समोर होते, तो दीजचा दोच करायचा आहे. धिसचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट होतो, तसाच दीजचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये दीज होतो. जवळच्या वस्तू दूर करायच्या असतात, कारण की ही घटना होऊन गेल्यानंतर हे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट होतो. तर बघा, वंदना सेड दॅट शी, हे वॉन्ट्स आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये चेंज टेन्स जो येतो तो चेंज केलेला नाही टेन्स, तो करणं आवश्यक आहे. कारण रिपोर्टिंग वर्क ही पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे हा वॉन्टचा वॉन्टेड होणं गरजेचं, तर ते नाही झालेलं आहे. वंदना सेड दॅट शी वॉन्टेड टू बाय दीज, तर दीजचा आपल्याला दोष पाहिजे. हे पण उत्तर आपल्याला चालणार नाहीये, कारण की एवढं झाल्यानंतर लगे उत्तर फायनल करायचं नाही जोपर्यंत पूर्ण तुम्ही चेक करत नाही. तिसरं आहे, वंदना सेड दॅट शी वॉन्टेड टू बाय दोज. इथे करेक्ट आहे, पूर्ण करेक्ट आहे. हे का बरं चुकलं, वंदना सेड दॅट शी विल बी नको पाहिजे. सी नंबरचा आन्सर फायनल करायला लागेल. प्रश्न 5व्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर सी नंबरचं उत्तर या ठिकाणी द्यायला लागेल. काय काय कव्हर करायचंय, योग्य कंजंक्शन घ्यायचं, प्रोनाउनचा योग्य तो बदल बघायचा, व्हर्ब योग्य ती बघायची, आणि दीजचा दोज होणं, जवळच्या वस्तू दूर जाणं. अशा पद्धतीने हा सेक्शन तुम्हाला इथे कव्हर करायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे आता इडियम. इडियम बऱ्याच वेळेला विद्यार्थ्याला त्रास देऊ शकतात, कारण त्याचा शब्दशः अर्थ लागत नाही. इडियम म्हणजे म्हणी किंवा अलंकारिक शब्द. अलंकारिक
शब्द, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. व्हेन पिग्स फ्लाय, आता पिग्स फ्लाय होतील का? पिग्स म्हणजे डुक्कर, डुक्कर उडायला लागले. कसं शक्य आहे डुक्कर उडायला लागले? डुक्करला का पंख थोडी राहतात. म्हणजे याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. पण जर असं वापरलं गेलं तर त्याचा इडिओमॅटिक मिनिंग आहे, डुकराला पंख नसल्यामुळे तो उडू शकत नाही. याचा अर्थ समथिंग विल नेव्हर हॅपन, अशी गोष्ट की जी कधीच घडू शकत नाही, तीच म्हणजे पिग्स, व्हेन पिग्स फ्लाय असं होईल. होत नाही ना अशी गोष्ट कधी, आणि असं म्हटल्यानंतर मग ते कधीच नाही घडणार, असा त्याचा अर्थ. समवन हु इज नॉट व्हेरी सोशल डुईंग समथिंग दॅट हॅज नेव्हर बीन डन बिफोर, हे काहीच घ्यायचं नाही आपल्याला. आणि डेंजरस वे ऑफ सेटिंग अप ऑर ऑर्गनायझिंग, हे पण आपल्याला घ्यायचं नाहीये. सो इम्पॉसिबल गोष्ट जी की कधीच नाही घडू शकत, ती म्हणजे व्हेन पिग्स फ्लाय. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने याचा अर्थ तुम्ही कव्हर कराल, है ना? ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर फायनल करून टाकाल. व्हेन पिग्स फ्लाय. ठीक आहे. थांबा बरं, आपण गुगलला टाकू, गुगलला काय दाखवतं पाहूया. बघा, काही वेळेला जर असं वाटलं ना तर याचा अर्थ आपण बघून घ्यायचा, म्हणजे काही त्याच्यामध्ये टेन्शन नाही. पण व्हेन, बघा आता पिग्स फ्लाय, है ना? याचा अर्थ काय दाखवत आहे बघा, मीन्स समथिंग इज हायली अनलाइकली और इम्पॉसिबल टू हॅपन. एकदम जे अतिशय अवघड आहे त्या ठिकाणी, त्या बघा असं दाखवतंय बघा. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेला तुम्ही असं सर्च करतात तर त्याच्यामध्ये दिलंय इंडिकेट समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन. बघा, है ना? तुम्ही पण टाकलं तर तुम्हाला असंच दिसेल. आणि डायरेक्टली समथिंग नेव्हर विल हॅपन, आता ते मला माहित होतं, म्हणजे मला माहित नाही म्हणून मी नाही बघितलं, की तुम्हाला दाखवण्याकरता की अशा पद्धतीने एकदम चित्र पण त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह करून तुम्हाला कंटाळा पण नाही वाटणार. अशा पद्धतीने आपल्याला गुगल ती माहिती देत असतं, किंवा एक काही सोर्स असतात असे, ते सोर्स बघा. तर तुम्हाला हे आन्सर क्वेश्चन नंबर 6 ए नंबर फायनल करायला लागेल. म्हणजे व्होकॅब्युलरी लक्षात ठेवणं किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ पाहणं हे कंटाळवाणं नाही. हा मेसेज तुम्हाला याच्यामधून मला सजेस्ट करायचा होता. ठीक आहे. चला परत एकदा व्होकॅब्युलरीशी रिलेटेड अँटोनिम, मुद्दाम मी हे शब्द थोडे जास्त टाकतोय की तुम्ही हे शब्द करा, या शब्दाचा सराव करा, याचे स्पेलिंग्स लक्षात घ्या, आणि या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, फ्रिओलस अर्थ माहित नाही, हे चारही माहिती. काय करणार ना, असं होतं आता बघा. फुलिश म्हणजे मूर्खासारखे, मूर्ख, फुलिश मूर्खासारखे, है ना? मूर्खासारखे, फुलिश काम झालंय. पॉवरफुल ताकदवान. ठीक आहे. फेमस प्रसिद्ध. सिग्निफिकंट महत्वाचे. सिग्निफिकंट नोंदनीय, महत्वाचे. आणि फ्रिओलसचा अर्थ माहिती नाही, त्याच्या अपोजिट विचारलाय, काय करणार आता? म्हणून सांगतोय की अंदाज लावणं रिस्की आहे. जास्तीत जास्त स्पेलिंग्स पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फ्रिओलस चा अपोजिट घेताना आपल्याला फ्रिओलस चा अर्थ आहे की कमी महत्वाचे, नगण्य, कमी महत्वाचे, त्याला काही महत्वच नाही. फ्रिओलस आहे शुल्लक. त्याच्या अपोजिट घ्यायचं असेल तर आपल्याला आहे महत्वाचे. हे कमी महत्वाचे किंवा महत्वाचे नसलेले, जवळपास शुल्लक आहे, कफल्लक आहे, वायफळ आहे, फालतू म्हणा त्याला. बघा अजून एक चांगला शब्द, फालतू. फालतू आहे असंच. सिग्निफिकंट अपोजिट वर्ड मध्ये सिग्निफिकंट घ्यायला लागेल. सो क्वेश्चन नंबर 7चं आन्सर देताना आपल्याला डी नंबरच्या आन्सरच्या पर्यायाकडे जायला लागेल. ओके. तर बघा अशा पद्धतीने आता तुम्ही गुगलला टाकला किंवा डिक्शनरी मध्ये टाकला तर फ्रिओलसचा तुम्हाला कॅटेगरी दाखवेल तो, का फ्रिओलस हे ऍडजेक्टिव्ह आहे. मग ऍडजेक्टिव्हला आपल्याला इकडे ऍडजेक्टिव्ह आहे, ते सगळेच ऍडजेक्टिव्ह होते. सगळेच ऍडजेक्टिव्ह बघा, फुल लागला, ISH लागलाय, OUS लागलाय, हे सगळे काय ANT लागलेलं आहे.
हे सगळे ऍडजेक्टिव्ह मेकिंग सफिक्सेस आहे. म्हणजे इतका अभ्यास आहे ना, जर तुम्ही करायचं ठरवलं तर विद्यार्थी मित्रांनो, आणि तो आनंददायी आहे, लक्षात घ्या. जसं जसं समजत जाईल तसं तसं हा एक प्रवास जो तुम्ही करणार आहे ना, हा खरोखर आनंददायी होणार, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या शब्दांबद्दल एकच शब्द द्यायचा आहे. याला म्हणत असतात वन वर्ड सबस्टिट्यूट. म्हणजे या सगळ्या शब्दांकरता एक शब्द द्यायचा आहे. द स्टडी ऑफ, अभ्यास म्हणजे कोणत्या अभ्यासाला, ऑफ हँड रायटिंग इस्पेशली फॉर द पर्पज ऑफ कॅरेक्टर अनालिसिस. एखाद्या व्यक्तीचं चारित्र्याचं अनालिसिस करायचंय आणि त्या अनालिसिस करता त्याच्या हँड रायटिंगचा अभ्यास केला जातो. असं असतं बघा की त्याचं कॅरेक्टर कसं, आता मी जसं हँड रायटिंग काढतोय याच्यावरनं माझं कॅरेक्टर कसं आहे ही ओळखण्याचा जो अभ्यास आहे शास्त्रशुद्ध, तर त्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ग्रॅफॉलॉजी, जिओलॉजी, जेरेंटॉलॉजी आणि जिओग्राफी. आता अशा वेळेला काय करायचं, माहित असलेले पहिले जिओग्राफी मध्ये काय आहे, भूगोल आहे. मग याच्यामध्ये भूगोलामध्ये कसला अभ्यास होतो तर माहितीये, ग्रह तारे पृथ्वी, तिथं मग हा चालणार नाही. जिओलॉजी मध्ये खडकांचा अभ्यास होतो, दगडांचा अभ्यास होतो, चालणार नाही, 2 पर्याय उरले. आता हे थोडा ग्रॅफ आहे बघा, ग्रॅफ. ग्राफ म्हणजे अक्षरांशी संबंधित येऊ शकतं, असं जर अंदाज लावला तर उत्तर बरोबर येऊन जाईल म्हणजे. आणि जेरेंटॉलॉजी हा वृद्ध म्हातारे लोक यांच्या जीवनाशी, लाईफशी संबंधित शब्द आहे. मात्र तो आपल्याला घ्यायचा नाही, कारण इथं एखाद्याचं कॅरेक्टर त्याच्या हस्ताक्षरावरनं ओळखण्याचं शास्त्र, कला जी आहे तर ती ग्रॅफॉलॉजी आहे. म्हणून 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना आपल्याला ए नंबरच्या निष्कर्षाकडे जायला लागेल. क्लिअर? तर बघा या पद्धतीने साधारणपणे 8 प्रश्न म्हणजे 15 पैकी साधारणपणे 8 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करतोय. ठीक आहे है ना? या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवायचंय. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता परत एकदा सिनॉनिम, म्हणजे 2 सिनॉनिम 2 अँटोनिम, मुद्दाम असा प्रयत्न आहे की जेणेकरून तुमचा व्होकॅब्युलरीचा एक चांगला छान अभ्यास व्हावा. थोडंसं कंटाळवाना वाटतं प्रकार व्होकॅब्युलरीचा, पण कंटाळा नाही करायचा. लेनियंट नेहमी विचारला जाणारा शब्द आहे. लेनियंटचा अर्थ आहे सौम्य, सभ्य, सालस, सालस, सौम्य, सभ्य या पद्धतीचा आहे लेनियंट. म्हणजे तो उद्धट नाहीये, साधा, सरळ, प्रेमळ. बघा किती अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला सापडत आहेत, तेच आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे. तो लव्हिंग आहे, सभ्य आहे, जेंटल आहे, है ना. बघा सौम्य म्हणजे एक साधा पद्धतीचा, एक सिंपल व्यक्ती आहे, है ना, या पद्धतीचा. सालस आहे म्हणजे कोणाला उद्धट सारखं बोलणार नाही. पोलाईट आहे म्हणजे, या सगळे अर्थ याला समानार्थी आहे. याच्यापैकी जर पाहिलं तर स्ट्रिक्ट ह्याच्या विरुद्ध झालं, हे याच्या अपोजिट झालं, लक्षात घ्या. लेनियंटच्या अपोजिट स्ट्रिक्ट आहे. टफ हे त्याच्या अपोजिटच झालं, कारण टफ आणि स्ट्रिक्ट एकच आहे. सिव्हिअर म्हणजे कठोर, कडक, हे पण तर त्याच्या अपोजिटच आहे, हे पण गेलं. कंपॅशनेट शब्द आहे, तर 3 जरी चुकीचे काढले समजा, मी तुम्हाला एक हिंट दिली मागच्या वेळेला, किंवा 2 असे समानार्थी शब्द सारखे यायला लागतात आणि एकच निवडायचं असेल ते दोन्ही गायब होतात किंवा दोन्ही चुकीचे होतात, लक्षात घ्या. कंपॅशनेटचा अर्थ आहे दयाळू, सहानुभूती असलेला, बघा, परोपकारी, आणि मग तो याला कुठेतरी जवळपास मॅच होतो. अशा अर्थाने लेनियंटचा अर्थ कंपॅशनेट असा घ्यायला लागतो. म्हणून प्रश्न क्रमांक 9 चा आन्सर देताना आपल्याला सी कडे द्यायला लागेल. हे भरपूर शब्द आहे, याच्यातला रूट वर्ड घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा याचे असे अर्थ पाहण्याचा प्रयत्न करायचा. लेनियंट आहे तो, तर हे सगळं या ठिकाणी ऍडजेक्टिव्हच्या कॅटेगरीचा शब्द आहे, जो आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या गुणांची माहिती देतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पॉइंट आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट आता बघा, जंबल डप आहे, प्युअरली TCS पॅटर्नचा एक पार्ट असतो ज्याला जंबल डप असं म्हणतात. सो सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स करेक्ट ऑर्डर. आता ABCD दिलेला आहे आणि इकडे आपल्याला या ठिकाणी नंबरिंग केलेलं आहे. सगळ्यात पहिले एखादं वाक्य असं शोधा की जे इंट्रोडक्टरी असू शकतं, जे प्रोनाऊनने नाही स्टार्ट होतं.
प्रोनाऊनने सुरू झालेलं वाक्य नाही घ्यायचं. आय, वी, दे, इट, म्हणजे दे, शी, ही, हे प्रोनाऊन्स आहे. हे प्रोनाऊन्स आहे, याच्याने सुरू झालेलं वाक्य घ्यायचं नाही. व्हॉट एव्हर दे लर्न दे इमिटेट. बघा, जे काही ते शिकतात ते त्याला इमिटेट करतात, म्हणजेच अनुकरण करतात. व्हॉट एव्हर दे लर्न, दे, दे म्हणजे कोण? मग कोणाला दे म्हटलेलं आहे? तेच नाही, म्हणून ए नंबरचं वाक्य हे पहिलं वाक्य म्हणजे नाही येऊ शकत, एक पर्याय कट झाला. आवर मेमरीज, जे आपल्या मेमरीज आहे ना, प्ले अन इम्पॉर्टंट रोल. एन आलं तर इंट्रोडक्शन कडे जाऊ शकतं कदाचित. अन इम्पॉर्टंट रोल इन हाऊ वी मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड. ह्या जगाचा आपण कसा अर्थ करतो याच्यात आपल्या मेमरीज एक महत्वाचा पार्ट, म्हणजे मेमरीज म्हणजे आपले एक्सपिरियन्स पाठीमागचे. सी नंबर, पॅरेंट्स आर ह्यूज रोल मॉडेल्स फॉर देअर चिल्ड्रन. जे पॅरेंट्स असतात ते फार मोठा रोल मॉडेल आहे त्यांच्या मुलांसाठी. येऊ शकते एखाद्या वेळेला. सी नंबर, हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब. मुलं कसं ऍब्झॉर्ब करतात, अंडरस्टँड करतात, रिस्पॉन्ड करतात आणि रिॲक्ट टू देअर इन्व्हायरमेंट. त्यांच्या इन्व्हायरमेंटला कसं रिॲक्ट करतात, कसं समजतात, आर ऑल क्रिटिकल फॅक्टर्स इन द अडल्ट्स दे बिकम. जसं जसं ते अडल्ट होत जातात तस तसं ते या क्रिटिकल फॅक्टर्सला कसं अंडरस्टँड करतात, कसं ऑब्झर्व करतात, हे या ठिकाणी घडत असतं. सो हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब, अंडरस्टँड झालं. आता या ठिकाणी तुम्हाला बघा बी आणि सी कडे जाण्याचा कल जास्त पाहिजे. हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब हे पण मला नाही वाटत पहिलं वाक्य आपण घेणं योग्य आहे. सो आता याला ना कनेक्टेड वाक्य शोधण्याचा प्रयत्न करा. व्हॉट एव्हर दे लर्न, दे म्हणजे कोण आलं? चिल्ड्रन आलं है ना. तर ते त्याला इमिटेट करत असतात आणि इमिटेट करत असतात तर ते पॅरेंट्स त्यांचं ह्यूज रोल मॉडेल आहे, लक्षात घ्या. आणि नंतर मग आवर मेमरीज प्ले इम्पॉर्टंट रोल आहे. आणि हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब, माझं मत आहे की पॅरेंट्स आर ह्यूज मॉडेल, असं सीने जर वाक्य चालू होत असेल तर घेता येऊ शकतंय. आणि आवर मेमरीज म्हणजे बी ने पण चालू होणार येऊ शकते. आवर मेमरीज प्ले अन इम्पॉर्टंट रोल, हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब, आणि मग पॅरेंट्स आर ह्यूज रोल मॉडेल. आणि मग सी नंतर तर मात्र कनेक्टेड वाक्य अशा वेळेला शोधायचे. मागे पण बोललो होतो मी तुम्हाला का तुम्ही याच्यामध्ये कनेक्टेड सेंटेन्सेस जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतात तर पॅरेंट्स आर ह्यूज रोल मॉडेल्स, कारण व्हॉट एव्हर दे लर्न दे इमिटेट. म्हणून सी नंतर ई, ए नंतर म्हणजे सी नंतर ए इमिजिएट येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सी नंतर ए. आता हे उलट झालं बघा, हे ए सी झालेलं आहे ना. म्हणून मग जर तुम्ही सी कडे गेलात तर पॅरेंट्स आर ह्यूज रोल मॉडेल्स, सी आहे. नंतर हाऊ चिल्ड्रन ऍब्झॉर्ब, तर इथे चिल्ड्रनच म्हटलेलं आहे म्हणून दे ऍब्झॉर्ब असं चिल्ड्रनला कनेक्ट करता येईल. आणि व्हॉट एव्हर दे लर्न दे इमिटेट. आणि नंतर मग बी वाक्य, सो आवर मेमरीज प्ले, ज्याचा आपण जीवनामध्ये अर्थ काढण्याचा प्रयत्न. हे कन्क्लुजन आहे, म्हणजे या पॅसेजचं हे कन्क्लुजन आहे. सो आपल्याला जो पर्याय घ्यायला लागेल तो सी डी ए, कारण आपल्या सी नंतर ए असं नॅचरल क्रम योग्य आहे. म्हणून 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तराचं कन्क्लुजन सी नंबरचं घ्यायला लागेल. हे कठीण असतं का? तर कठीण नसतं ते, फक्त त्याचा सराव तुम्हाला घ्यायला लागेल. ज्यावेळेला आपण पुढे जाऊन डीप अजून याच्यावर लेक्चर्स घेणार आहे, त्याला काही ट्रिक्स आहेत, त्याला काही नियम आहेत, त्या पण आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. आता पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की या पद्धतीने तुम्ही कनेक्टेड वाक्य पण शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्की या ठिकाणी तुमचं उत्तर फायनल यायला मदत होईल. कोर इंग्लिश ग्रामरचा प्रश्न आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस करायला लावलंय. जसं आपण डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचं वाक्य घेतलं तर याला कोर इंग्लिश ग्रामर, म्हणजे अगदी महत्वाचा इंग्लिशचा पार्ट. सो शिल्पा रीड्स अ नॉवेल. रीड्स बघा, शिल्पा थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून यस लागलेला आहे. ह्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, लक्षात घ्या. या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सो शिल्पा रीड्स, काय रीड करते ती? अ नॉवेल. सुरुवात होईल अ नॉवेलने. जो वाक्याचं ऑब्जेक्ट झालं, ऑब्जेक्ट झाल्यानंतर याच्या टू बीचं रूप आणि V3 शेजारी येणं अत्यंत महत्वाचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर टू बीचे रूप बाहेर येतात, एम किंवा इज किंवा आर. सो अ नॉवेल करता आपल्याला इज घ्यावं लागेल टू बीचं रूप. आणि रीडचं स्पेलिंग हेच आहे, फक्त रेड करायचं आणि बायची रचना करायची.
ओ नॉवेल माईट येणार नाही, नॉवेल हॅज बीन येणार नाही, नॉवेल वॉज येणार नाही, कारण वाक्याचा काळ काही वॉज घ्यायला पास नाही. सो नॉवेल इज रेड, फक्त रेड उच्चार करायचा आहे बाय शिल्पा. ठीक आहे, तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात आलं असेल. तर 11 नंबरच्या प्रश्नाचं जे आन्सर आहे चेंज व्हायच्या स्वरूपामध्ये आपल्याला डी नंबर घ्यायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. टू बी चं रूप आणि V3 इज इक्वल टू पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात घ्या, म्हणजे क्रिया त्या नॉवेलवर होणार आहे वाचण्याची, जी शिल्पा करणार आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा. ठीक आहे. डिग्री परत एकदा कोवर इंग्लिश ग्रामरचं सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह डिग्री करायला लावलेली आहे. शी इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास आहे बघा. शी इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. बघा, हा क्लास आहे आणि या ठिकाणी काही मुली आहेत ज्या काही टॉल आहेत, तर काही टॉलर आहेत, आणि शी इज द टॉलेस्ट आहे. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची, ज्याच्यामध्ये आपल्याला ऍज एज येणं गरजेचं आहे. आणि ऍज एजचा अर्थ इतका, इतका, ऍज एज. मग आता शी इज द टॉलेस्ट गर्ल आहे, तर तिच्या इतक्या किती आहेत, तिच्या इतक्या उंच मुली किती आहेत? एक पण नाही. लक्षात घ्या, एक पण नाही. म्हणजे अशा वाक्याची सुरुवात नो अदरने करायची. नो अदर गर्ल इज ॲज टॉल ॲज शी इज. तिच्या इतकी कोणतीच मुलगी नाही, बिकॉज शी इज द टॉलेस्ट गर्ल. पॉझिटिव्ह डिग्री करायची. बघा, शी इज टॉलर ॲज सम अदर गर्ल. इतर काही मुली तिच्या इतक्या आहे, पण नाहीये ना, ती सगळ्यात उंच आहे. शी इज टॉलर ॲज एनी अदर गर्ल. ER लावून दिलेला आहे. ER नाही चालणार आपल्याला, कारण पहिला फॉर्म लागतो ॲज एज मध्ये. इथे पण ER ध्यान करून दिला आहे. कंपॅरेटिव्हचं काहीतरी मिक्स खिचडी झाली, काहीच नाही करायचंय. तर आपल्याला घ्यायचं आहे नो अदर गर्ल इन द क्लास. तर इथे पण तुम्हाला डी नंबरचा आन्सर घ्यायला लागेल. चेंज इट इनटू पॉझिटिव्ह डिग्री, कारण की तिला सर्वोत्तम म्हटलं असल्यामुळे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे तिची इतरांशी तुलना करताना ॲज एजचा प्रयोग करताना ॲज टॉल ॲज किती, तर नो अदर, अशा पद्धतीचा एक ट्रिक लक्षात ठेवा. सुपरलेटिव्ह डिग्री आली, तिची पॉझिटिव्ह करायची असेल तर नो अदरने सुरुवात करायची. अजून काही असे वाक्य आले तर त्याच्यावर मी अजून तुम्हाला काही ट्रिक्स, काही गोष्टी सांगेन. पुढचा प्रश्न आहे आता, फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर आवडतंय असं तुम्हाला वाटत असेल ना 1% पण, तर व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा किती मेहनत घेतोय तुमच्यासाठी. घेतोय का नाही? छान छान प्रश्न काढून आणतोय, त्याच्यावर काही गोष्टी समजून सांगतोय, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या त्या पॅटर्नला सोपं व्हावं, है ना? तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, नसेल आवडत तर विषय सोडून द्यायचा. तर त्या व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. शेवटी तुम्ही तुमच्या या यशामध्ये माझाही काहीतरी किंवा आपल्या टीमचा काहीतरी एक छोटासा रोल असावा, अशी भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट, फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स मध्ये बघा, ब्रेड अँड बटर 20 माइल्स हा सब्जेक्ट आहे. आर ही वर्ब आहे, इज ही वर्ब आहे, आणि मग हा जो टॉपिक दिसतोय आपल्याला, हा सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकशी संबंधित आहे. म्हणजे ब्रेड अँड बटर अँड ने जोडलेला, लक्षात घ्या. पण ब्रेड अँड बटर मिळून ब्रेकफास्ट आहे. इडली अँड सांबर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. ऑमलेट अँड एग इज, आर ने लक्षात घ्या. ब्रेकफास्ट एकच आहे ना, दोन्ही मिळून जर एक गोष्ट तयार होत असेल ना, अँड ने जोडलेले असेल, तर वर्ब सिंग्युलर असणं गरजेचं आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे. इज माय ब्रेकफास्ट, दोन वस्तू मिळून एकच घटक आहे. 20 माइल्स बघा, एक युनिट आहे, म्हणजे 20 माइल अ पण आलेलं आहे, लक्षात घ्या. अ लॉंग डिस्टन्स, सो 350 रन्स हे अनेक वचन आहे, पण इज घ्यावं लागेल. पुढे जाऊन असं लिहिलं असेल, अ बिग स्कोअर, म्हणजे 350 रन्स मिळून एक स्कोअर बनलाय, एक युनिट बनलंय. तर इज पाहिजे, जो इज वापरलाय हे करेक्ट आहे. म्हणजे ए नंबरचं वाक्य चुकीचं आहे, 2 नंबरचं बरोबर आहे. सो ए इज करेक्ट चुकीचं आहे. ओनली 2 इज करेक्ट हे बरोबर आहे, कारण बोथ आणि नायदर वगैरे काही घेता नाही, एक वाक्य बरोबर आहे. सो क्वेश्चन 13चा आन्सर द्यायचा असेल तर 2 नंबर, 2 नंबर म्हणजे बी घ्यायचं, 2 नाही घ्यायचं. जो असेल 1 2 3 4 असेल तर 2, ABCD असेल तर बी. ओनली सेकंड इज करेक्ट. पहिलं करेक्ट करायचं असेल तर इज अपेक्षित होता. ठीक आहे, चल नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न बघा. आर्टिकल, आर्टिकल पण एक कोअर ग्रामरचा पार्ट आहे. तर आर्टिकलवर प्रश्न येतो बघा. माउंट एव्हरेस्ट
असं पाहिल्याबरोबर विद्यार्थी इथं जर द घेऊन टाकला त्याने तर त्याला 0 मार्क मिळेल, लक्षात घ्या. जर पर्वत रांग असेल, पर्वत रांग नाही, पर्वताचे शिखर असेल, पर्वताचे शिखर ज्याला पीक असं म्हणतात, तो पीक ऑफ अ माउंटन म्हणजे पर्वताच्या शिखराला. हा, हायेस्ट माउंटन नाही, ऍक्च्युली हे हायेस्ट पीक होतं. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक. इथं पीक शब्द घ्या म्हणजे शिखर. म्हणजे एखाद्या शिखराच्या नामाच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाही असा इंग्लिशचा नियम आहे. आर्टिकल वापरत नाहीत. बघा मी तुम्हाला बोललो होतो 10 व्हिडिओ झाल्यानंतर हा 8वा आहे. आपण काही असं सेक्शन वाईज टॉपिक वाईज जाणार आहे. त्याच्यातला पहिलाच टॉपिक मी आर्टिकलचा घेणार. म्हणजे 11 नंबरचा व्हिडिओ जो आहे ना, 11, 12, 13 आहे, 2-3 व्हिडिओ हे आर्टिकल टॉपिकशी रिलेटेड मी कव्हर करणार आहे. आणि बाकीचे पण येणार. तर तिथे तुम्हाला अजून जर तुम्हाला डीप आर्टिकलची माहिती पाहिजे असेल तर ते लेक्चर्स तुम्ही जे येणार आहे 1-2 दिवसामध्ये ते तुम्ही नक्की अटेंड कराल. ठीक आहे. सो या ठिकाणी पर्वताचं जे शिखर आहे त्याला जे नाव दिलेलं आहे तर त्याला आर्टिकल वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल बघा, कळसुबाई इज. मग इथे तुम्हाला आर्टिकलला जागा आली तर काहीच नाही करायचं. इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर जे आहे कळसुबाई आहे या पद्धतीने. तसं जगातलं दिलेलं आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट लक्षात घ्या, पर्वताचं नाव नसून पर्वताच्या शिखराचे. हिमालय आला तर द लावायचा, गंगा नदी आली तर द लावायचा. याचा डीप आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये आपल्यासाठी घेऊन येतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ वॉच करत राहायचं. आन्सर काय दिलं मला माहित नाही तुम्ही. सो 14 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही अ नको, एन नको, द नको, नो आर्टिकल पाहिजे म्हणजे तुम्ही डी कडे जायचं. हेच 4 पर्याय असतात नेहमी. आर्टिकल आला म्हणजे हेच 4 पर्याय असतात. ठीक आहे. चला लास्ट प्रश्न बघूया सिरीज मधला. आयडेंटिफाय द सेगमेंट. हा, स्पॉट डेअर. स्पॉट डेअरचा प्रश्न अजून कसा नाही आला, तुम्ही वाट बघत होते. स्पॉट डेअर हा कोअर पार्ट आहे जो या ठिकाणी TCS पॅटर्नला कव्हर करतो. सो अ ग्रेट मेनी हाऊसेस, परत सब्जेक्ट आहे वेअर, व्हर्ब आहे, डॅमेज, वेअर डॅमेज इन द अर्थक्वेक, असे 3 पार्ट करून घेतले आपण समजण्याकरता. सो अ ग्रेट मेनी हाऊसेस, बरेच घर. म्हणजे हा जो करताय ना विद्यार्थी मित्रांनो, हा प्लुरल झाला. बरेचसे घर, मोठ्या प्रमाणावर घर, मोठ्या प्रमाणावर घर. वॉज डॅमेज, डॅमेज वॉज नाही, लक्षात घ्या. अ ग्रेट मेनी हाऊसेस हा प्लुरल सब्जेक्ट आहे. वॉज सिंग्युलर आहे. वॉचच्या बदल्यामध्ये आपल्याला वेअर पाहिजे. म्हणजे जो एरर आहे तो वॉचच्या सेक्शन मध्ये, तो ग्रेट मेनी हाऊसेस मध्ये काहीच चुकी नाहीये. वॉज डॅमेज मध्ये 100% चुकी आहे. इन द अर्थक्वेक मध्ये चुकी नाहीये. नो एरर पण नाही घ्यायचा कारण एरर आहे. बी नंबरचा पार्ट आपल्याला कव्हर करायला लागेल. सो अ ग्रेट मेनी हाऊसेस वेअर डॅमेज इन द अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. भूकंपामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात घर डॅमेज झालेले. सो वॉचचा वेअर करायचा आहे. बी मध्ये एरर घ्या. म्हणजे 15 नंबरच्या प्रश्नामधला जो एरर आहे तो बी नंबरचा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा सेक्शन आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. जो जवळपास या ठिकाणी 15 प्रश्न आपण कव्हर केलेले. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडण्यापेक्षा तुम्हाला याच्यातून महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि दिवसेंदिवस वाढतोय तो, यात काही मला शंका वाटत नाही. तुम्हालाही खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. टेलिग्रामचं चॅनल आहे त्याला जॉईन करा. बॅच कधी स्टार्ट होणार आहे याच्याकरता थोडी वेट करा. अजून लवकरच बॅच आपण स्टार्ट करतोय. तोपर्यंत व्हिडिओ वॉच करत राहा. दररोज एक व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मित्रांपर्यंत माहिती शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 9व्या नंबरच्या पार्टमध्ये. दररोज कनेक्टेड राहा. भेटू परत. टेक केअर. थँक्यू.